मंडळी, आज पुन्हा जंगलात चाललेलं आहे. एक तुम्हाला नवीन असं सर्दीसाठी रामबाण एक साधं सोपं आयुर्वेदिक औषध सांगणार आहेत. आता बघूयाच ते. मंडळी नमस्कार, रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे स्वागत करते. गोपाळ भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही झाडाजवळ काय करत होते? झाडाजवळ हे एक वस्तूच आहे. कसलं झाड आहे? हे ऐन संकेत केलं एक भुसकूट म्हणून झाड आहे. हा, तर ऐन ऐन याचं पाणी हा कोयतीनं फटका मारायचा. याचं पाणी सर्दीला नाकात ओढायचा. म्हणजे पाणी किती टाकायचं काय? हे आपल्या हातात एवढी तेवढा असा. बोटाला घे. हा, घेऊन. बोठाला हा. बोठाला जेवढा येईल ना हा. तेवढा नाकात ओढायचा बस. म्हणजे जी जसं- पाण्यासारखी सर्दी येणार ती पाण्यासारखी सर्दी बरी होते. बरे होते. किती वेळात काय? हे एकदा केलं काय ते लगेच होते बेस. बरं, कसं करायचं काहीतरी दाखवते करून. मंडळी बघा, सर्दीचं औषध कसं करायचं ते आता थोडक्यात तुम्हाला दाखवतोय. तर हे गोपाळ मामा आता बघा सर्दीचं सांगतात ते. काय करायचं बघा. आता एक मिनिट. हा चालू चालतं. हा, आता हे मंडळी सर्दीचं औषध कसं, म्हणजे सर्दी झालेलं कसं करायचं बघा. आता त्यांनी हे भुसकूट झाड आहे त्याला असा फटका मारलाय. हा बघा, चिर पडले तिथं निघला तिथं फटका मारलेला आहे. तिथं खाली खाली आडवा आहे तिथं. आडवा तिथं आहे तिथं. समजत नाही. नाही निघत का? झाड आहे ना. निघायला पाहिजे ना. निघायला पाहिजे ना. बस बस. कवचाच मारा असा नुसतंच. हा, आला. आला. एक मिनिट. आला का? एकच मिनिट. धावा धावा. हा मंडळी बघा, हे भुसकुटे झाडाला त्यांनी फटका मारलेला आहे. हा जो चीक निघालाय ना बघा, चीक. हा, तर काय करायचं आता दाखवा करून. हा हा हा, ते बघा पाणी सारखं आलं त्याचं जे. हा, ते आता त्यांनी बघा असं, हां हे असं नाकाला लावायचं. ते बघा करतात. हे बघा असं. हां हां, सर्दी झालेल्या नाकात असं लावून ओढायचं. त्यांनी करून पण दाखवलं, म्हणजे काही त्याचा त्रास नाही, काही नाही, साईड इफेक्ट नाहीत. नाही तुम्हाला वाटेल बघा काहीतरी चुकीचं सांगतं, ते तसं अजिबात नाही. तर मग सर्दीसाठी हे असं त्यांचं आयुर्वेदिक औषध आहे. तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर म्हणजे रामबाण उपचार चॅनलला लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा. धन्यवाद.